खोटी दस्तऐवज सादर करून गोरगरीब आदिवासींची जमिनी कशी लाटली जातात त्याची अनेक उदाहरणं या मोखाडा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून उघडकीस झालेली आहेत। मोखाडा तालुक्यातील खोज शिरसोनपाडा येथे जमिनीच्या 7-12 उतार्यावर खोटी नावे नोंदवल्याचा आरोप करत तरुण शेतकरी राजूभाऊ मालक यांनी नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळीच हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला। अर्जदाराच्या वडिलोपार्जित जमिनीत मृत व्यक्तीचे नाव चुकीच्या पद्धतीने वारस म्हणून नोंदवण्यात आल्याचा आरोप असून यापूर्वी दिलेल्या तक्रारींवर प्रशासनाने दखल न घेतल्याने हा टोकाचा प्रकार घडल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधितांवर कारवाई। मोखाडा तालुका तहसील कार्यालय हे जागा जमीन या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचं पुराण बनलेलं आहे। खोटी दस्तऐवज सादर करून गोरगरीब आदिवासींची जमिनी कशी लाटली जातात त्याची अनेक उदाहरणं या मोखाडा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून उघडकीस झालेली आहेत, परंतु अद्याप कुणालाही न्याय मिळालेला नाही। एक गोरगरीब आदिवासी राजूभाऊ मालक याने गेले 2-3 महिन्यापूर्वी एक अर्ज दाखल केलेला होता का माझ्या जागेमध्ये खोटे दस्तऐवज सादर करून खोटी नावं लावलेली आहेत वारस हक्काने, ती नावं कमी करून मला न्याय मिळावा आणि त्या न्यायाच्या माध्यमातून त्याने 2 महिन्यापूर्वी संबंधित प्रशासनाला अर्ज सादर केला होता, परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्याची दखल न घेता तो अर्ज फाट्यावर मारल्याचा निदर्शनास आलेला आहे। त्याच पद्धतीने त्याने अजून 3 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी संबंधित अर्जदाराने या गरिबाने आत्मदहनाचा अर्जसुद्धा संबंधित प्रशासनाकडे सादर केलेला होता, परंतु आत्मदहन होईपर्यंत प्रशासनाला त्याची काही जाग येत नाहीये। आज त्याच्यावरती आत्मदहनाची वेळ आलेली होती आणि तो स्वतः त्याच्या कुटुंबासमवेत येथे आत्मदहन करायला आलेला होता, परंतु त्याच्या बाकीच्या सजग नागरिकांमुळे त्याचा जीव वाचलेला आहे। तरी सुद्धा प्रशासन पूर्णतः झोपलेलं आहे। वस्तुस्थिती काय आहे याचं प्रत्यक्ष आपण त्या कुटुंबाला त्या नातेवाईकाला विचारूया। दादा, नेमकं काय झालेलं आहे का तुला आजपर्यंत आत्महत्या करायची वेळ आलेली आहे? त्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांनी पैसे घेऊन खोटी नावा लावल्या गेल्यात। तुम्ही किती महिने झाले अर्ज दिलेला होता प्रशासनाला? 2-3 महिने झाले। तोपर्यंत तुमची काही चौकशी, तुम्हाला बोलावलं वगैरे काहीच नाही? काहीच नाही। 2 महिन्यापासून हा गरीब आदिवासी कुटुंबा समावेत का मला न्याय मिळावा म्हणून अर्ज सादर करतो आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी कुटुंबासोबत इथे आत्मदहन करेन, एवढं प्रशासनाला पत्र देऊन सुद्धा प्रशासनाला त्याची जाग येत नाही। यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की मोखाडा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी असो, तहसीलदार असो किंवा तलाठी असो, त्यांना आदिवासींच्या जागा जमिनीचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही।